नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजचा व्हिडिओ तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येक तूर उत्पादक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न असतो, तूरचे उत्पादन जास्तीत जास्त कसे वाढवायचे आणि विशेष म्हणजे एकरी 20 क्विंटल तूर घेणे शक्य आहे का। तर आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत। पण मित्रांनो, सुरुवातीलाच एक गोष्ट सांगतो, एकरी 20 क्विंटल उत्पादनाची हमी कोणीही देऊ शकत नाही, कारण उत्पादन हे जमीन, पाऊस, हवामान, योग्य वाण, पाणी, कीड रोग आणि संपूर्ण व्यवस्थापनावर अवलंबून असते। पण योग्य नियोजन केले, पिकाची वेळेवर काळजी घेतली आणि चुका टाळल्या तर उत्पादनाची क्षमता नक्कीच वाढवता येते। आणि आपण यंदा आपल्या शेतात 5 एकर खडका तुरीची लागवड केली आहे। लागवडीपासून काढणीपर्यंतचा जो काही अनुभव येईल तो आपण या चॅनलवर प्रामाणिकपणे दाखवणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत, ज्या तूर उत्पादन वाढवताना लक्षात ठेवणे गरजेचे आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर पहिली गोष्ट म्हणजे योग्य वाणाची निवड। सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाणाची निवड। तुम्ही कितीही खत पाणी दिलं, कितीही फवारण्या केल्या तरी वाण योग्य नसेल तर अपेक्षित उत्पादन मिळणे कठीण जाऊ शकते। म्हणून आपल्या भागामध्ये कोणता वाण चांगला चालतो, त्या वाणाचा कालावधी किती आहे, रोग किडीचा प्रादुर्भाव कसा आहे आणि शेतकऱ्यांचा अनुभव काय आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे। मित्रांनो, आपण यंदा खडका तूर घेतली आहे, पण प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जमिनीचा प्रकार आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन वाणाची निवड करावी। फक्त दुसऱ्या शेतकऱ्याला चांगले उत्पादन मिळाले म्हणून तो वाण आपल्या शेतातही तसाच परिणाम देईल असे नाही। म्हणून वाण निवडताना स्थानिक कृषी तज्ञांचा सल्ला घ्या आणि अनुभवी शेतकऱ्यांचा सल्ला घ्या। दुसरी गोष्ट म्हणजे जमीन आणि पूर्व मशागत। तूर पिकाची सुरुवातच जर चांगली झाली नाही तर पुढे कितीही प्रयत्न केले तरी अडचणी येऊ शकतात। म्हणून पेरणीपूर्वी शेताची योग्य मशागत करणे गरजेचे आहे। जमिनीत पाणी साचत असेल तर निचरा व्यवस्थित असणे महत्त्वाचे आहे। तुरीला सतत पाणी साचलेली जमीन योग्य ठरत नाही, त्यामुळे शेताची परिस्थिती आधी पहा। जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब आणि उपलब्ध अन्नद्रव्ये याबद्दल माहिती मिळवण्यासाठी माती परीक्षण करणे उपयोगाचे ठरते। माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन केले तर अंदाजाने खत देण्यापेक्षा नियोजन चांगले करता येते। आपण शेतात उपलब्ध सेंद्रिय खताचा वापर केला आहे आणि आपल्या शेतामध्ये शेणखती तूर पेरणीपूर्वी टाकलेले आहे। शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची गरज लक्षात घेऊन सेंद्रिय खत आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा। तिसरी गोष्ट म्हणजे योग्य अंतर लागवड। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लागवडीचे अंतर। तुरीमध्ये झाडाची संख्या किती ठेवायची आणि झाडांना किती जागा द्यायची हे खूप महत्त्वाचे आहे। आपल्या शेतात आपण 8 फूट अंतराची पद्धत वापरली आहे। यामुळे झाडांना वाढण्यासाठी जागा मिळते, हवा खेळती राहण्यास मदत होते आणि शेतीमध्ये काम करणेही सोपे होते। पण लक्षात ठेवा, सर्व वाणांसाठी एकच अंतर योग्य असेल असे नाही। जमीन, वाण, पावसाचे प्रमाण आणि लागवड पद्धतीनुसार अंतर बदलू शकते। म्हणून आपल्या भागातील कृषी तज्ञाच्या मार्गदर्शनानुसार अंतर ठेवा। आणि एक महत्त्वाची चूक टाळा, फक्त जास्त झाडे लावली म्हणजे जास्त उत्पादन मिळेल असे नाही। प्रत्येक झाडाला योग्य जागा, प्रकाश आणि पोषण मिळणे आवश्यक आहे। चौथी गोष्ट म्हणजे उगवणीनंतरची पहिली पाहणी। पेरणी झाली आणि उगवण झाली की काम संपले असे अजिबात समजू नका। खरे तर त्यानंतर पिकाची नियमित पाणी सुरू झाली पाहिजे। उगवण एकसारखी झाली आहे का, कुठे झाडे कमी आहेत का, कुठे जास्त दाटी झाली आहे का, तण किती आहे, किडीचा प्रादुर्भाव कसा आहे, या सगळ्या गोष्टी पाहणे आवश्यक आहे। शेतकरी बांधवांनो, आठवड्यातून एकदा शेतात फेरफटका मारण्यापेक्षा शक्य असेल तर पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये वारंवार पाहणी करा। रोजच शेतामध्ये फेरफटका मारा, कारण सुरुवातीला दिसलेली समस्या लहान असते, पण दुर्लक्ष केले तर ती मोठी होऊ शकते।
पाचवी गोष्ट म्हणजे तण नियंत्रण. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तण नियंत्रण. तण हे पिकासोबत पाणी, अन्नद्रव्ये आणि जागेसाठी स्पर्धा करते. विशेषतः तुरीच्या सुरुवातीच्या अवस्थेत तण नियंत्रणाकडे दुर्लक्ष करू नका. शेतात तण किती आहे हे प्रत्यक्ष पाहून योग्य पद्धत निवडावी. यासाठी आंतरमशागत, खुरपणी किंवा गरजेनुसार शिफारस केलेल्या तणनाशकाचा वापर करता येतो. पण कोणतेही तणनाशक फक्त ऐकून किंवा सोशल मीडियावर पाहून वापरू नका. लेबलवरील सूचना आणि कृषी तज्ञांचा सल्ला घ्या. तणनाशकाचा डोस स्वतःहून वाढवणे ही मोठी चूक आहे. तर सर्वात महत्त्वाचा आणि 6वा मुद्दा म्हणजे शेंडाखुणी. आता आपल्या तुरीच्या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारा विषय म्हणजे शेंडाखुणी. तुरीमध्ये शेंडाखुणीचा उद्देश काय? तर झाडाची अनावश्यक उंच वाढ नियंत्रित करून बाजूच्या फांद्याची वाढ होण्यास मदत मिळावी, हा एक उद्देश असू शकतो. पण शेंडाखुणीची योग्य वेळ हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. झाडाची अवस्था, वाण आणि परिस्थिती न पाहता शेंडा खोडू नका. कारण प्रत्येक शेतात परिस्थिती सारखी नसते. काही शेतकरी लवकर शेंडा खोडतात तर काही उशिरा शेंडा खोडतात. म्हणून आपल्या पिकाची अवस्था पाहणे महत्त्वाचे आहे. आणि एक गोष्ट, शेंडाखुणी केली म्हणजे उत्पादन आपोआप दुप्पट होईल असे समजणे चुकीचे आहे. हा फक्त व्यवस्थापनातील एक भाग आहे. तुमच्या शेतात शेंडाखुणीचा अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मित्रांनो, शेंडा 30 ते 45 या दिवसामध्ये तुरीचा पहिला शेंडा खोडावा. शेंडा खोडल्यानंतर तूर पिकामध्ये जास्त फांद्या फुटतात आणि जास्त फांद्या फुटल्यामध्ये पुढे फुलोरा आणि जास्त शेंगा लागतात. त्यामुळे तुरीचे उत्पादन जास्त मिळते. तर 7वा मुद्दा म्हणजे पाणी व्यवस्थापन. तूर हे पीक तुलनेने कमी पाण्यात येऊ शकते, पण याचा अर्थ पाण्याची गरजच नाही असा होत नाही. पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थेत पाण्याचा ताण येऊ नये याकडे लक्ष द्यायचे आहे. आपल्या शेतात आपण ड्रिप सिंचन वापरत आहात. आमच्या शेतात आम्ही ड्रिप सिंचन वापरत आहोत. ड्रिपमुळे पाणी थेट पिकांच्या मुळाच्या परिसरात देता येते आणि पाण्याचे व्यवस्थापन अधिक अचूकपणे करता येते. पण ड्रिप आहे म्हणून सतत पाणी देणेही चुकीचे आहे. जमीन, हवामान आणि पिकाची अवस्था पाहून पाण्याचे नियोजन करा. आणि शेतात पाणी साचत नाही याचीही काळजी घ्या. पाणी साचणार नाही याचीही काळजी घ्या. पाणी जास्त साचले तर मुळांना दुष्परिणाम होऊ शकतो. तर 8वा मुद्दा म्हणजे फुलोरा आणि शेंगा लागण्याचा काळ. मित्रांनो, आता आपण तुरीच्या सर्वात महत्त्वाच्या अवस्थेकडे येतो. फुलोरा आणि शेंगा लागण्याचा काळ. या काळात शेतकऱ्याने पिकाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. फुलगळ का होते? किडीचा प्रादुर्भाव आहे का? पिकाला पाण्याचा ताण आहे का? पोषणाची कमतरता आहे का? हवामानाचा परिणाम झाला आहे का? या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजेत. फक्त फुले दिसली म्हणून उत्पादन निश्चित झाले असे समजू नका. फुलांचे शेंगामध्ये रूपांतर होणे महत्त्वाचे आहे. म्हणून या अवस्थेत शेताची नियमित पाहणी करा. तर 9वा मुद्दा म्हणजे किडी आणि रोगाचे व्यवस्थापन. तुरीमध्ये किडी आणि रोगामुळे उत्पादनाचे मोठे नुकसान होऊ शकते. पण एक गोष्ट महत्त्वाची सांगतो, कीड दिसली की लगेच फवारणी करणे हा नेहमीच योग्य उपाय नसतो. सर्वप्रथम कीड कोणती आहे हे ओळखा. प्रादुर्भाव किती आहे ते पहा. पिकाची अवस्था काय आहे हेही पहा. त्यानंतर योग्य उपाययोजना करा. फवारणी करताना औषधाचे लेबल, शिफारस केलेला डोस आणि सुरक्षिततेच्या सूचना पाळा. वेगवेगळी औषधे मनाने मिसळणे टाळा. म्हणजे वेगवेगळी औषधे मनाने मिसळून मारू नका. आणि एकाच औषधाची फवारणी वारंवार करण्याऐवजी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य व्यवस्थापन करा. तर 10वा मुद्दा म्हणजे काढणीपर्यंत पिकांची काळजी. हा शेवटचा मुद्दा आहे. काढणीपर्यंत पिकाकडे लक्ष देणे. तूर चांगली आली आहे, शेंगा भरल्या आहेत म्हणून आता काही काम नाही असे समजू नका. काढणीपर्यंत पिकाची पाहणी सुरू ठेवा. शेंगा पूर्णपणे तयार झाल्या आहेत का? पिकांमध्ये रोग किडीची समस्या आहे का? हवामान कसे आहे? काढणीची योग्य वेळ कोणती? या गोष्टींचा विचार करा. कारण वर्षभर मेहनत करून शेवटी काढणीच्या वेळी नुकसान झाले तर संपूर्ण मेहनतीवर परिणाम होऊ शकतो. तर मित्रांनो, आता मुख्य प्रश्न, एकरी 20 क्विंटल तूर मिळेल का? तर हे पूर्णपणे शेताच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. 20 क्विंटल हे आपण लक्ष्य म्हणून ठेवू शकतो, पण हमी म्हणून सांगता येणार नाही. आपण आपल्या 5 एकर तुरीचा संपूर्ण हिशोब या चॅनलवर दाखवणार आहोत.
किती खर्च झाला, किती पाणी दिले, किती फवारण्या झाल्या, किती उत्पादन निघाले आणि शेवटी नफा किती झाला, हे सगळं आपण काढणीच्या वेळी प्रत्यक्ष आकड्यासह पाहणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण एकरी 20 क्विंटल तूर उत्पादनाचे लक्ष ठेवताना लक्षात ठेवायच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या. योग्य वाण, योग्य जमीन, योग्य अंतर, तण नियंत्रण, शेंडाखुरणी, पाणी व्यवस्थापन, फुलवरील काळजी, कीड रोग व्यवस्थापन आणि काढणीपर्यंत नियमित पाहणी, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतात प्रत्यक्ष निरीक्षण करा आणि आपल्या परिस्थितीनुसार निर्णय घ्या. आपण यंदा घेतलेला 5 एकर खडका तुरीचा पूर्ण प्रवास या चॅनलवर दाखवणार आहोत, त्यामुळे पुढचा व्हिडिओ चुकवू नका. मित्रांनो, व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या तूर उत्पादक शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये एक गोष्ट नक्कीच सांगा, तुम्ही तूर कोणत्या वाणाची घेतली आहे आणि तुमच्या शेतात किती अंतर ठेवले आहे. पुन्हा भेटूया अशाच आपल्या शेतातील प्रत्यक्ष माहितीसह. तोपर्यंत जय जवान जय किसान. थँक्यू.